आणि एक मोठी बातमी समोर येते, आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी समाजाचा जन आक्रोश मोर्चा पाहायला मिळतोय। इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी केली जाते। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करत असताना समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्याचा निषेध गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू होता। मनातली खदखद एकत्र आल्यानंतरचा हा मोर्चा आहे। आता या मोर्चामध्ये सगळे आबालवृद्ध महिला पुरुष सहभागी झालेले आहेत। क्रांती चौकातून हा मोर्चा सुरू झाला आणि तो भडकल गेट कडे निघालेला आहे। लक्षणीय संख्या या मोर्चामध्ये आहे आणि मोर्चेकरी म्हणतायत की समाजावर सातत्याने अन्याय केला जात आहे, समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केलं जात आहे आणि त्यामुळे आम्ही किती दिवस गप्प बसणार, म्हणून हे सगळे एकत्र आलेत। ताई बोलता का तुम्ही? हां बोला। अहो, बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना एवढी साथ दिली आणि त्यांना इतकं समाजामध्ये पुढे आणलं आणि ते आमच्या समाजाला आज वाईट बोलतात। ते आमची माणुसकी आम्ही तर दाखवली त्यांना, पण ते असे आमच्या समाजाला धेडबेड म्हणतात। आमचा समाज आता मागे काही घेणार नाही आणि त्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही। आमचे इम्तियाज जलील यांच्यावर काही दिवसापूर्वी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला आहे, मात्र त्या गुन्ह्याच्या संदर्भात सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी हे सगळे आंदोलक करतायत। आणि विशेष म्हणजे गेल्या 2 आठवड्यापासून ज्या मनातले खदखदसाठी सगळ्या एकत्रित आलेल्या संघटना आहेत, आपली संघटना पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून आपल्या समाजासाठी एकत्र यावं अशी भूमिका या सगळ्यांनी मांडली आणि मग आज सगळेजण आलेत। आणखी काही आंदोलकाला बोलूयात की पहिल्यांदाच असं होतंय की पद प्रतिष्ठा संघटना पक्ष बाजूला ठेवून सगळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी इथे आलेला आहे। सर्वात पहिले त्याचा निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी बाळासाहेबांनी जी युती केली त्या युतीच्या माध्यमातून त्याला ह्या जिल्ह्यामध्ये आंबेडकरी समाजाने आणि आमच्या माय बहिणींनी स्वतःचं मंगळसूत्र विकून त्याला जे मतदान केलं आणि तो वारंवार म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला तो पडल्याच्या नंतर तो येण्यासारखं करतो, मीडियासमोर जाऊन काहीतरी वेगळं बोलायचा प्रयत्न करतो आणि ह्या आमच्या समाजाला, हा बौद्ध समाजाला तो चुकीच्या पद्धतीने तो म्हणतो। मी वाचून बोललोय, पण वाचून बोलताना तू स्वतःला एवढा हुशार समजतो, मीडियासमोर जाऊन बोलतो आणि परत दलित समाजाच्या लोकांना तू विनवण्याचं काम करतोय। हे सगळ्यात मोठं, तू कुठल्या पद्धतीने हुशार आहे आणि कुठल्या पद्धतीने तो बोलत असतो याचं तुला भान नसतो। त्या भाण्यामधून तुझ्याकडून चुका होता, तू मान्य करायला तयार नाही आणि ह्या समाजाला तू माफी मागायला पाहिजे। तू माफी मागत नाही, हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे। कायद्याच्या वरती कोणी नाही बाबा नाही, म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी भूमिका या सगळ्या मोर्चेकऱ्यांची आहे। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक जसं सहभागी झाले आहेत, समाज बांधव जसं सहभागी झाले तसं पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हा जो असंतोष आहे तो अधिक वाढत जाणार आहे, त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। ही दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांवरती सध्या आंबेडकरी समाज आक्रमकतेने उतरल्याचं आपण पाहतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी हा समाज जमल्याचं पाहायला मिळतोय। यात महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे। संपूर्ण समाज आक्रमक झाला आहे। तो माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलं होतं शिरसाटांच्या संदर्भात, मात्र ते वक्तव्य करताना त्यांनी आंबेडकरी समाजाला दुखावलं असा त्यांचा आक्षेप आहे।